मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी नोटिफिकेशन चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत बीकॉम फर्स्ट इयर म्हणजे कम्प्युटर फंडामेंटल अँड ऑपरेटिंग सिस्टीम या विषयाचे MCQ, जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं म्हणजे तुमचं थेअरी एक्झाम प्लस ही प्रॅक्टिकलची एक्झाम जी आता होणार आहे त्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. तर चला पाहूया, सुरू करूया. पहिलं क्वेश्चन आहे, द फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटिंग म्हणजे फर्स्ट जनरेशन केव्हा होती? 1942 ते 1957, 1957 ते 1964, 1964 ते 1975 आणि डी नन ऑफ दिस. तर उत्तर काय फर्स्ट जनरेशनचं? 1942 टू 1957. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, 1995 आहे पण ते 1957 आहे. नेक्स्ट, द फिफ्थ जनरेशन ऑफ कम्प्युटिंग. फिफ्थ जनरेशन केव्हा आहे? फर्स्ट ऑप्शन 1945 टू 1957, 1957 टू 1964, 1964 टू 1975, नन ऑफ दिस. द राईट आन्सर इज फिफ्थ जनरेशनचं काय? नन ऑफ दिस. कारण काय? फिफ्थ जनरेशन ही 1985 टू टिल डेट म्हणजे 1985 नंतर फिफ्थ जनरेशन आहे. सॉरी, which component of the computer is known as the brain of computer? Monitor, memory, CPU, and none of these. Which component of the computer is known as? Right answer is CPU. Fifth, who is the known as the father of modern digital computer? म्हणजे संगणकाचे फादर कोणाला म्हणतात? जे आधुनिक संगणकाचे जनक किंवा फादर कोणाला म्हणतात तर कोण आहे? ऑप्शन आहे ॲलन मॅथ्यूसन, जॉन मॉयली, सी चार्ल्स बॅबेज, डी मॉरिस विल्किस. द राईट आन्सर इज चार्ल्स बॅबेज. सी आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द डिफरन्स नंबर ऑफ कम्प्युटर जनरेशन? म्हणजे संगणकाचे जनरेशन किती आहे? कम्प्युटर जनरेशन, हाऊ मेनी जनरेशन ऑफ कम्प्युटर? फर्स्ट 4th जनरेशन, बी 5 जनरेशन, सी 6 जनरेशन, डी 3 जनरेशन. द राईट आन्सर इज 5 जनरेशन. 7th नंबर, which of the following was the first commercial computer developed in the year 1951? म्हणजे 1951 मध्ये कमर्शियलसाठी म्हणजे व्यापारी तत्वावर डेव्हलप झालेला कम्प्युटर कोणता आहे? तर इनिॲक, बी एडवॅक, सी एडसॅक, डी युनिवॅक. द राईट आन्सर इज डी युनिवॅक. 8 नंबरचा क्वेश्चन, विच टेक्नॉलॉजी वॉज यूज इन द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर? कोणती टेक्नॉलॉजी वापरली होती? फर्स्ट ए ट्रान्झिस्टर, सेकंड व्हॅक्यूम ट्यूब्स, सी आयसीज, डी मायक्रोप्रोसेसर. कोणती टेक्नॉलॉजी होती? राईट आन्सर इज बी व्हॅक्यूम ट्यूब्स. 9 नंबर, विच टेक्नॉलॉजी वॉज यूज इन द सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटर? म्हणजे पहिल्या जनरेशनमध्ये काय आहे? व्हॅक्यूम ट्यूब आहे. व्हॅक्यूम ट्यूब नंतर काय आले होते? लक्षात असेल तुम्हाला. ए ट्रान्झिस्टर, बी व्हॅक्यूम ट्यूब्स, सी आयसीज, थर्ड मायक्रोप्रोसेसर. द राईट आन्सर इज ए ट्रान्झिस्टर. 10, इन विच जनरेशन ऑफ कम्प्युटर्स असेंब्ली लँग्वेज वॉज इंट्रोड्यूस? असेंब्ली लँग्वेज कोणत्या पिढीमध्ये, कोणत्या जनरेशनमध्ये वापरण्यात आली होती? तर ऑप्शन आहे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, सी थर्ड जनरेशन, फोर्थ म्हणजे डी क्वेश्चन फिफ्थ जनरेशन. द राईट आन्सर इज असेंब्ली लँग्वेज कोणत्या पिढीमध्ये होती? फर्स्ट जनरेशन. ए आन्सर. देन 11th, विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज द पार्ट ऑफ CPU? म्हणजे CPU चे कोणते पार्ट आहे? तर ए नंबर
ALU अरिथमेटिक लॉजिक युनिट, B मेमरी युनिट, C कंट्रोल युनिट, D ऑल ऑफ दिस. द राईट आन्सर काय असेल? तर याचे द राईट आन्सर इज ऑल ऑफ दिस, D. 12th, the computer was developed by John Eckert and John Moyley in 1946. EDVAC, B EDSAC, C ENIAC, D none of this. म्हणजे जॉन इकट आणि जॉन मॉयलीनं कोणते कम्प्युटर तयार केले होते? तर राईट आन्सर इज ENIAC. 13 क्वेश्चन, द सेकंड जनरेशन कम्प्युटर वेअर एम्प्लॉई म्हणजे डेव्हलप असेल ते, प्रिंट मिस्टेक आहे, डेव्हलप ड्युरिंग द पिरियड 1956 to 1963, A, B 1944 to 1955, C 1950 to 1960, D 1965 to 1975. The right answer is A 1956 to 1963. एखादा वर्ष मागे पुढे असेल तर त्याला काही फरक पडत नाही, फक्त तो 10 वर्षाचा कालावधी आहे, त्यामुळे तो एवढा फरक नको. फक्त एखादं वर्ष प्रत्येक बुक प्रमाणे काय असते, ते वर्ष 1-2 वर्ष मागे असते. काही बुक्समध्ये तो 55 ते 64 असते, परंतु तो 1 वर्ष मागे किंवा पुढे असले तर काही फरक पडत नाही. देन 14, इज द थर्ड जनरेशन कम्प्युटर म्हणजे थर्ड जनरेशन कोणता होता, म्हणजे केव्हा होता, थर्ड जनरेशन केव्हा होती? 1954 to 1955, 1955 to 63, 1964 to 1975 and 1960 to 75. The right answer is third generation आहे, C 1964 to 1975. 15 question, the period of consider as the fourth generation of period. चौथ्या पिढीची जनरेशनचा कालावधी कोणता होता? तर तुमच्या लक्षात असेलच. फर्स्ट आन्सर 1956 to 1963, B 1975 to 1989, C 1960 to 1970 आणि D 1985 to till date. जनरेशन कोणती? फोर्थ आहे. जो डी आन्सर आहे तो 1985 टू टिल डेट ही 5वी जनरेशन आहे. म्हणजे त्याच्या अगोदरचा म्हणजे कोणता? 1975 टू 1989. बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट 16, द असेंब्ली प्रोग्रामिंग लँग्वेज इज डेव्हलप इन द जनरेशन. म्हणजे असेंब्ली लँग्वेज कोणत्या जनरेशनमध्ये वापरली होती? तर फर्स्ट जनरेशन, बी सेकंड जनरेशन, सी थर्ड जनरेशन, डी फोर्थ जनरेशन. कोणत्या जनरेशनमध्ये असेंब्ली होती? तर राईट आन्सर इज ए फर्स्ट जनरेशन. 17 क्वेश्चन, युनिट कंट्रोल द व्हेरियस फंक्शन ऑफ कंप्यूटर. ALU, B CPU, C CU control unit, B Barrett unit. The right answer is CU control unit. Control the various unit. 18, the computer built Dr. John on Newman is by the name. म्हणजे कम्प्युटर बिल्ड कोण? जॉन वॉन न्यूमननं कोणतं कम्प्युटर तयार केला? एडसॅक, बी इनिवॅक, सी इनियॅक, डी एडवॅक. द राईट आन्सर इज एडवॅक. 19 क्वेश्चन, द स्पीड ऑफ द CPU काउंट इन. म्हणजे संगणकाचा जो स्पीड आहे तो कशामध्ये काउंट होते? कशामध्ये? गिगाहर्ट्स, बी मेगाहर्ट्स, सी टेराबाइट, डी नन ऑफ दिस. द राइट आंसर इज मेगाहर्ट्स. द लास्ट क्वेश्चन 20, इज अ स्क्रीन विच डिस्प्ले द इन्फॉर्मेशन इन व्हिज्युअल फॉर्म. व्हिज्युअल फॉर्ममध्ये आपल्याला
कोणता घटक दाखवते? तर फर्स्ट ए मॉनिटर, बी CPU, सी स्कॅनर, डी प्रिंटर. द राईट आन्सर इज ए मॉनिटर. तर विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल तुम्हाला. असे 20 क्वेश्चन आहे आणि हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. थेअरी प्लस आता होणारी जी प्रॅक्टिकल एक्झाम. त्यामुळं आणि यानंतर सुद्धा प्रत्येक युनिटचे मी टाकणार आहे. त्यामुळं ते व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला सगळे उत्तरं सोडवता येतील. ठीक आहे.